मुंबईपासून 10 किलोमीटर अंतरावरील समुद्रात घारापुरी या बेटावर असणारी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी। या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे असून शिवपार्वती विवाह, गंगा अवतरण, तांडव नृत्य, अंधकासुर वध आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त मूर्ती असे आहे। या बेटावर 3 गावे असून या गावांची लोकसंख्या 950 एवढी आहे। यापूर्वी या गावांना अपारंपरिक ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येत असे। वीज नव्हती म्हणून आम्हाला खूप त्रास व्हायचा। शाळेत नीट अभ्यास करता नसत येत म्हणून आम्हाला बाहेर येऊन झाडाच्या खाली अभ्यास करायचा लागत, तेव्हा धुळीने आम्हाला खूप त्रास व्हायचा। 70 वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची सोय महावितरणद्वारे करण्यात आलेली आहे। यामुळे या लेण्यांवरील 200 घरांना नियमित वीज पुरवठा मिळणार असून इथल्या पर्यटन विकासाला नवीन चालना मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या बेटाच्या विद्युतीकरणाची जबाबदारी महावितरणकडे सोपवली। या बेटाच्या विद्युतीकरणासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी MMRDA द्वारा अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले असून न्हावाशिवा येथील TS रहमान या उपकेंद्रातून 22,000 व्होल्टेज क्षमतेची 7.5 किलोमीटर लांबीची 4 सबमरीन केबल समुद्राच्या तळात 1.5 मीटर खोल टाकण्यात आली। हे या कामाचे वैशिष्ट्य आहे। समुद्राच्या तळाशी केबल टाकण्याचे काम अत्यंत जोखीमेचं आणि हायटेक होते। देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लांबीची वीज वाहिनी समुद्रातून यशस्वीरित्या टाकण्यात आली। याशिवाय शेत बंदर, मोरा बंदर, राज बंदर येथे 3 ट्रान्सफॉर्मर देखील बसवण्यात आले आहे। सदर कामासाठी JNPT, CRZ, सिडको, ONGC, MTDC, नवी मुंबई कॉर्पोरेशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट इत्यादी विभागांचे सहकार्य मिळाले। याशिवाय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल यांचे मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण करण्यात आले। तसेच इथल्या 200 घरांना वीज जोडणी देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। महावितरणने या बेटावर 7 किलोमीटर समुद्रातून 1.5 मीटर केबल टाकून आधुनिकीकरणाच्या माध्यमातून हे कठीण कार्य पूर्ण केलं। देशातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा समुद्रातून 1.5 मीटर आतमध्ये जाऊन वाहिनी टाकणे आणि बेटावर वीज पोहोचवणे या कार्याला मी महावितरणचे अभिनंदन करतो। या बेटावर 24 तास वीज राहणार असल्यामुळे पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करणे सोयीचे होईल आणि त्यामुळे येथील लोकांना व्यवसाय आणि रोजगार उपलब्ध होणार आहे। एलिफंटा बेटावर वीज पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले हे पाऊल प्रगतीच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे। आता एलिफंटा बेट लखलखणार 70 वर्षात पहिल्यांदाच।